यानंतर बातमीपत्रामध्ये एक महत्त्वाची बातमी। राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले तसं समजतंय। सध्या महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अनेक घडामोडी घडतायत आणि अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेत। ही त्याची दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे यांची हे भेट घेतील। आता अर्ज तर दाखल झालेले आहेतच, पण अनेक ठिकाणी आपण बघितलं की नाराजी नाट्य पाहायला मिळालं। म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेत सुद्धा ते दिसलं आणि मनसेत सुद्धा दिसलं। अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली, दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश केला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर आता सगळे फॉर्म भरून झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। कमी जागा दिल्यामुळे राज ठाकरे नाराज आहेत। प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्याला आणखी तपशील देतील। महेंद्र, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का महेंद्र? आता राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेत असं समजतंय, काय नेमके आणखी तपशील आहेत त्याबाबत? नक्कीच राज ठाकरे हे काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत। उद्धव ठाकरे यांची ती चर्चा करणार आहेत। मात्र आज जे ते सर्वांना एबी फॉर्म वाटप केलंय आणि त्यानंतर एकूण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 163 तर राज ठाकरे यांनी यांच्या पक्षाला 53 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गट यांना ह्या त्या 11 जागा एकंदरीत मिळालेल्या या सगळा जो तो समोर येतोय। आता राज ठाकरे नेमका आता उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। त्यावर काय नेमकी चर्चा होते पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण या पक्ष उमेदवारी दिल्यानंतर काही ठिकाणी जे ती बंडखोरी झाली आहे, काही ठिकाणी लोक अपक्ष म्हणून उभे राहून जे ते पार्टीच्या पक्षाच्या विरोधात उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत। काहींनी शिंदेच्या जे ते किंवा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये जे ते उमेदवारी अर्ज भरलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नेमकी चर्चा दोघांमध्ये आता काय होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। महेंद्र, आता जसं तुम्ही म्हणालात की काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, थेट अपक्ष म्हणून सुद्धा काही जण उभे राहिलेले आहेत, त्याच सगळ्याचा हा परिणाम म्हणायचा का? जागांची पुन्हा एकदा काही अदलाबदल होऊ शकते का? काही समीकरणं बदलू शकतात का? अद्याप तरी याबाबत काही सांगता येणार नाहीये। मात्र राज ठाकरे नेमकं कोणत्या कारणासाठी आता भेट घेतात हे पाहणं महत्वाचं, कारण उमेदवारी अर्ज भरण्याचा आता शेवटचा दिवस होता। आता या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणं योग्य नाहीये, कारण उमेदवारी अर्ज जे ते पक्षाकडून एबी फॉर्म वाटप करण्यात आले आणि जे उमेदवार आहेत त्यांना पक्षाने दिलेले फॉर्म आहेत तेही मोठ्या प्रमाणात भरले गेलेले आहेत। त्यामुळे यापुढे आता बंडखोरी ज्या लोकांनी केली आहे त्यांची बंडखोरी शमवण्यासाठी जे ते काय करता येईल अशी ही चर्चा दोघांमध्ये होऊ शकते, कारण ह्या बंडखोरीचा फटका आहे तो मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला पडू नये। त्याचबरोबर आणखीन काही मेळावे या संदर्भात प्रचार सभा किंवा निवडणुकी प्रचार आहेत त्या संदर्भात काही चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। दोन्ही बंधूंचे ते मेळावे होणार आहेत। दोन्ही बंधू एकत्रित मुंबईत जिथे उमेदवार असणार आहेत त्या ठिकाणी जे ते मेळावे होणार आहेत, भाषणं होणार आहेत, त्यावेळी ती कशी रणनीती असणार आहे याहीवर ही दोघा भावांमध्ये चर्चा होऊ शकते। आता नेमकं राज ठाकरे यांची भेट जे ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होणार आहे अगदी, आणि त्याच्यामुळे या भेटी दरम्यान नेमकं काय घडतं याचे तपशील घ्यायला पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क करू। सध्या धन्यवाद महेंद्र माहितीसाठी।